नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसलंच पाहिजे मंडळी, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. आणि आता मंडळी आपण जाणार आहोत आमच्या तुकरटवाडीतल्या एका कार्यक्रमाकडे. कसं आहे की तुमच्या चित्रपटात इतिहास आहेच, आमच्या तुकरटवाडीला थोडासा इतिहास आहे 2-3 वर्षाचा. तर 4 वर्ष होतील आता सुरू होऊन, पण त्यातलं जे गुलकंद केबल नेटवर्क आहे त्याला सुरू होऊन आज 2 वर्ष झाली. तर त्या गुलकंद केबल नेटवर्कला जी 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या निमित्तानं इथे एक वेगळा आम्ही कार्यक्रम सादर करणार आहे. आणि आम्ही गेल्या आठवड्यामध्ये एक पट्टी सोडली होती गुलकंद केबल नेटवर्कला, की जे लकी विजेते असतील त्यांना या 2 टीमच्या कलाकारांना भेटण्याची आम्ही संधी देणार आहे. तर कोण असेल तो एक लकी विजेता ते आता आपण बघणार आहोत, आणि त्यांना तुम्हा सगळ्यांना भेटण्याची संधी मिळणार आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. गुलकंद केबल नेटवर्कला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तुकरटवाडी महोत्सव गुलकंद केबल नेटवर्कच्या दुसऱ्या बर्थडे निमित्त हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करत आहोत. दुसरा बर्थडे. हा बरोबर आहे, बरोबर आहे. गुलकंद केबल नेटवर्कवरती आज सकाळपासूनच वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आपण आयोजन केलेलं आहे, आणि त्याचं लाईव्ह टेलिकास्ट पण आपण या ठिकाणी करत आहोत. मला तुम्हाला सांगायला आवडेल की आज सकाळीच जो आरोग्यविषयक कार्यक्रम प्रसारित होत असतो, त्या आरोग्यविषयक कार्यक्रमामध्ये प्राध्यापक प्रणव रावराणे यांनी जिममध्ये झोपण्याचे फायदे या विषयावर व्याख्यान पण दिलेलं आहे. जिममध्ये झोपण्याचे फायदे अशा विषयावर ते बोलले. याच्यानंतर दुपारी 1 वाजता तरुणींसाठी खास कार्यक्रम आहे, तारुण्याच्या उंबरठ्यावर. यात मार्गदर्शन करतील पुण्याहून मृणाल कुलकर्णी. त्यानंतर अपमानाने सुद्धा वजन कमी करता येतं या विषयावर मार्गदर्शन करतील पुण्याहून मृण्मयी देशपांडे. संध्याकाळी 5 वाजता विशेष क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये पहिल्याच फटक्यात पदक कसं मिळवावं या विषयावर मार्गदर्शन करतील प्रसाद ओक. सर, पहिल्याच फटक्यात पदक कसं मिळवावं या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. आणि मला सांगायला आवडेल की सर चमचा लिंबू स्पर्धेचे राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत आपले. तर मला सांगायला अत्यंत आनंद होतो की आता जो आपण कार्यक्रम लाईव्ह मध्ये करतो, या कार्यक्रमाचं एक विशेष असं आहे की आम्ही 1 आठवड्यापूर्वी एक जाहिरात टाकली होती बाबा. हे जे आपलं अंजली की राणा दुकान आहे तुमच्या मागे तुम्ही बघू शकता, अंजली की राणा दुकानमध्ये आपण एक ऑफर ठेवली होती की आंघोळीचं साबण इथून विकत घ्यायचं प्रत्येकाने, आणि आंघोळीच्या साबणामध्ये ज्या माणसाला वायसर सापडेल. काय 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 वायसर काय तू बोलतो का? हा, वायसर असतो ना स्टोचा, तो वायसर जो सापडेल त्याला आपण लकी विजेता घोषित करणार. हो वायसर काय कॉईन बिन तरी चांदीचं सोन्याचं काहीतरी टाकायचं नाही. अरे वायसर काय कमी आहे का कॉईन बॅगच्या? म्हणजे आमच्या गावात जसा कॉईन बॉक्स आला आम्ही वायसरनीच ऑपरेट केलाय तो. त्याचा उपयोग तुला माहितीये का? कॉईन टाकला तर जातो, वायसरला दोरी बांधून ठेवली तर परत काढता येतो. येड्या, आम्ही मोबाईल वापरत नाही त्यामुळे. चांगले चांगले. हा, आणि ते आज तुम्ही ते चष्मा गॉगल ते आवडला ना? काच कुठे त्याची? काय काचा कुठे? तुम्ही 4 जणांचं पेमेंट घेऊन 2-2 जण वाजवता, मी कधी विचारलंय तुम्हाला? माझ्या काचाचं पडलंय याला. चुकलं चालू दे. तर तो लकी विजेता आता आपण निवडणार आहोत. हजारो विजेत्यांमधून आपण एक लकी ड्रॉ या ठिकाणी काढणार आहे, आणि त्याच्यातून आपल्याला कळणार आहे की वायसर कुणी जिंकलेला आहे. येस, प्लीज कम ऑन. इथंच थांब, प्लीज कम ऑन. म्युझिक. कचराच भरवायचा का? कचरा आहे त्याच्यात. त्याच्यात टाक ओला कचरा, सुका कचरा त्याच्यात. असं मरून द्यात, आम्ही तर काही शोधू नाही शकलो. याचाच अर्थ
कचऱ्यासारख्या एंट्री आल्या होत्या असं आपण म्हणूया. खूप एंट्री झाल्यात आणि मी माझ्याकडे जे नाव आहे ते डायरेक्टच घोषित करतो म्हणजे कारण आधीच होतं नाव. हा आपल्याकडे आधीच ठरलेलं असतं. जिंकलेले आहेत थुकरटवाडी मधून मृगजळ पीठ मागे या. नाव काय कीप सायलेन्स भाऊ कदमचं पेड ऑडियन्स प्लीज. तो आपले डोंबिवलीचे एक 50 माणसं आणतो. जाणं येणं जेवण खाणं आमच्याकडे असतं त्यांचं. तर मृगजळ पीठ मागे असं त्यांचं नाव आहे. मृगजळ पीठ मागे. वडिलांचं नाव काय हा वडिलांचं नाव काय सदा न कदा. मृगजळ सदा न कदा पीठ मागे. तर पीठ मागे झाड ना मग. नाही नाही आपलं आडनाव आहे ना पीठ मागे म्हणून मी म्हटलं. तुम्ही वायसर आणला का ते जिंकल्याला? अडकला होता. हा वायसर त्यांनी आणलेला आहे. जो टाळ्या हाच तो वायसर होता. आंघोळीच्या साबणामध्ये आम्ही वायसर टाकून ठेवला होता आणि ज्याला तो मिळेल तो लकी विजेता हा ठरलेला आहे. तर तुम्ही अभिनंदन विजेते ठरलेला आहात आणि तुम्हाला आमच्याकडून बक्षीस मिळणार आहे. थँक्यू थँक्यू मला छान वाटलं की तुम्ही इथे एकटेच आलात आणि नाही नाही नाही, मी बोलवतो ना आमच्या मंडळीनं बोलवतो ना. तर या मंचावर मी उपस्थित करतो माझी बायको, माझे वडील, माझी आई, माझी बहीण आणि तिचा नवरा. यार वारवळ्यात मुंगे आल्यासारखे बाहेर आले सगळे. तुम्हाला एकट्याला वायसर मिळालाय ना? बाकीचे कशाला आले? मग आम्ही जिंकलोय ना. अरे पण एकटा जिंकलाय ना तू. हा पण आम्ही पण मदत केली आहे त्याला. याच्यात काय मदत केली डोंबलाची? तो साबण आम्ही पण वापरलाय. तुम्हाला सांगतो आमच्या घरच्या लोकांनी ते काय ते वायसर लवकर भेटावं म्हणून 2-2दा आंघोळ केली. एरवी 8-8 दिवस आंघोळ करत नाही ते. नाही पण काय पण असू द्या तुमच्या साबणाला काय मस्त वास आहे पिठल्याचा. नाही नाही सासूबाई तसं नाही. ते तुम्ही आंघोळीला जायच्या आधी ना काल पिठलं केलं होतं ती कढई धुवून घेतली त्या साबणाने. सेलिब्रिटी समोर भांडण. तुम्ही इकडे या जरा पुढे या ना. आपण टीव्ही मध्ये दिसलं पाहिजे ना. आपला रंग केवढा आहे गोरा चांगला मस्त. एक मिनिट. नमस्कार नमस्कार. मी जनार्दन उसने, ही माझी मिसेस, यांची बहीण, यांचा मी जावई. कळ आता आपण हळूहळू जाणून घेऊयात. पीठ मागे हा वायसर तुम्ही मिळवलात पण आपण काय बिझनेस करता? माझा वॉटर प्रोटेक्टरचा बिझनेस आहे. माय गॉड म्हणजे काय करता आपण? 2 व्हीलरला पुठ्ठे लावतो चिखल उडून.